हिंदू धर्माचं संवर्धन व्हावं म्हणून आम्ही 15 वर्षापूर्वी वेदपाठ शाळा सुरू केली। आमच्या लक्षात आलं की माणसाला संस्कारित बनवत असतात। आपल्या धर्मामध्ये 16 संस्कारांना फार महत्त्व आहे। ज्या योगे त्या माणसामध्ये माणुसकी, बंधुत्व, शांती, समाधान, औदार्य, परोपकार अशा अनेक पैलू त्यांच्यामध्ये जतन करण्याचं काम हे संस्कार करतात। ते जे संस्कार करणारे पुरोहित आहेत हे आज आपल्या समाजामध्ये फार कमी झालेले आहेत। मग ते भिक्षुकी करतात म्हणून त्यांना मुली मिळत नाहीत, या कारणामुळे बरेच जण जे पौरोहित्य करत नाहीत। उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशामध्ये ती मुलं गेलेली आहेत। मग आता हे पौरोहित्याचं उणीव निर्माण झाल्यामुळे आपण कॅसेटवर खरंच असे विधी करणार का? नाही करणार। आणि मग आपल्यावर जर संस्कारच नसतील तर आपण वन्य प्राण्यांपेक्षा वेगळे काही राहणार नाही। मग कुठल्या तरी संस्कृतीचं भक्ष बनणार। मग मुस्लिम संस्कृती असेल किंवा ईसाई संस्कृती असेल त्याचं भक्ष बनणार। तेव्हा हा धोका लक्षात घेऊन आम्ही 15 वर्षापूर्वी वेद पाठशाळा सुरू केली आणि हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वैदिक पौरोहित्य शिकवून त्यांना समाजामध्ये सोडलंय। जर 450 पौरोहित आजच्या घडीला तयार झालेले आहेत आणि ते समाजामध्ये पौरोहित्य करतात। या वेद पाठशाळेचं वैशिष्ट्य काय की आपण जो विधी करतोय तो का करतो, त्याला किती कालावधी लागतो, त्याच्या पाठीमागची धारणा काय आहे ते सांगितलं पाहिजे। मंत्र सुस्पष्ट म्हटले पाहिजे आणि त्या मंत्रांचे अर्थ सांगितले पाहिजे। आपण कुठलीही पूजा करताना गणेश पूजन प्रथम करतो, गणपतीचीच पूजा का प्रथम केली जाते? मग जे आपलं आराध्य असतं की ज्याच्याबद्दल ते विधी असतो त्याची नंतर का केले जाते? त्याच्यामध्ये एक पंचायतन मांडलेलं असतं। ते पंचायतन म्हणजे का त्याच्या जोडीला बाकीच्या त्या देवदेवता असतात। आणि मग आपण पूजा करत असताना अगदी पाय धुण्यापासून आंघोळी घालण्यापर्यंत वस्त्र अलंकार देऊन देवाला नमस्कार करून नैवेद्य वगैरे दाखवून त्याची आरती प्रदक्षिणा त्याच्याकडे मागणं आपण करत असतो। असे देवावर 16 उपचार करतो। ते का करत असतो? प्रत्येक उपचार कशासाठी आवश्यक असतो? अशा प्रकारची पुरोहित आमचे तयार झालेले आहेत। ते समाजामध्ये काम करतात आणि सांगतात। त्यामुळे समाजामध्ये ओढ निर्माण झाली। आपल्या घरी पण सत्यनारायणाची पूजा झाली पाहिजे, आपल्या घरी सुद्धा अमुक विधी झाला पाहिजे, आपण वास्तू शांती केली पाहिजे। वास्तू शांत करणं अंधश्रद्धा नाहीये। वैदिक मंत्र आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। जसं संगीत लावल्यानंतर त्या संगीताच्या तालावर गाय पूर्वीपेक्षाही जास्त दूध देते, हा परिणाम असतो। तसा सकारात्मक ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होता। निगेटिव्ह ऊर्जा आपल्या मनामध्ये आली की हाच माणूस हिंस्र बनतो, हाच माणूस बलहीन बनतो, हाच माणूस क्रूर होऊ शकतो। तीच जर सकारात्मक ऊर्जा आली तर ह्याच माणसामध्ये शौर्य येतं, सात्विकता येते, शांती येते। अशा अनेक गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या त्या माणसामध्ये येतात। म्हणजे जी कर्मकांड आहेत, पूजा विधी आहेत, ह्याची नितांत आवश्यकता म्हणून आम्ही वेद पाठशाळा सुरू केलेली आहे। 2025 मध्ये आम्ही मुलींसाठी सुद्धा मराठवाड्यामध्ये वेद पाठशाळा सुरू केलेली आहे। 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झाला की वैदिक पौरोहित्य करण्यासाठी मुली सुद्धा समाजाला उपलब्ध होणार आहे, जेणेकरून आपला धर्म वाचला पाहिजे। आपल्या धर्माची जी आस्थेची, प्रेमाची, जिव्हाळ्याची जी वीण आहे ती घट्ट झाली पाहिजे। पुढचा धोका लक्षात घेऊन ही वेद पाठशाळा सुरू केलेला आहे। संपूर्ण उपक्रम हा आमचा विनामूल्य आहे समाजाच्या सेवेसाठी।